नमस्कार साहेब, माझं नाव दिलीप सिंह देशमुख। माझा या एमपीएससीच्या तरुणांबरोबर माझा एक असा प्रश्न आहे की पुरोगामी चळवळीमध्ये जो युवक काम करतोय ते आता सध्या अस्वस्थ आहे, त्यांचा वाली कोणी राहिला नाही। जेव्हा कधी राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार येतं, पुरोगामी चळवळीमध्ये जो काम करतो त्याला तुम्ही दुर्लक्षित केलं जातं। जेव्हा सत्तेतनं तुम्ही बाहेर फेकले जातात तेव्हा तुम्हाला पुरोगामी चळवळीमध्ये काम करणारा तरुण जो आहे तो आठवणीत येतो। तर असं का त्याला न्याय दिला जात नाही तुम्ही जेव्हा सत्तेत असता तेव्हा? असं आहे की जी आजीची भाषणं झाली ती भाषणं ऐकल्यानंतर विशेषतः कुमार संसदशी आणि काही सरकारी बोलले ते ऐकल्यानंतर पुरोगामी विचाराला प्रोत्साहन देण्याचं काम हे करावं लागेल, त्या रस्त्याने आपल्याला जावं लागेल। आता 2-3 गोष्टी मला सांगायच्या, मी काही भाषण करण्यासाठी उभा नाही। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।